पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही बिझनेस करत असाल तर आधी थांबा. का आलं काय? कारण तुम्हाला रिअलिटी सांगतो, जर तुम्ही 5 लाख रुपये कमवताय, सख्या भावाला दर महिन्याला 50,000 द्यायला पण तुमच्या जीवावर येतील. सख्या भावाला, इव्हन सख्या बहिणीला पण दर महिन्याला 5 लाख कमवत असला तरी सुद्धा दर महिन्याला पुढचे आयुष्यभर 50,000 द्यायला पण तुमच्या जीवावर येतील. इकडे जर तुम्ही पार्टनर घेतलाय 30%साठी, 40%साठी, 50%साठी, आणि तो पार्टनर जेव्हा काम करत नाही तेव्हा त्या पार्टनरला ते पैसे असेच मिळत आहेत हे बघून आपल्याला जास्त वाईट वाटतं. अशा सिच्युएशन मध्ये ती पार्टनरशिप तुटते. चौथा पॉईंट, तुम्हाला तुमच्या कामासाठी जेव्हापासून तुम्ही बिझनेस सुरू करताय, भले तुमचा बिझनेस सुरू नाही झालाय, अजून रेव्हेन्यू नाही झाला, तरी सुद्धा आठवड्यातला एक दिवस ठरवून तुमची कमीत कमी 1 ते 2 तासाची मीटिंग असली, भले अर्ध्या तासाची मीटिंग घ्या, पण वीकली मीटिंग ही तुम्हाला करता आली पाहिजे. दोघं तर दोघं, कोणी एम्प्लॉई नाही तरी. जेव्हा आपण एखाद्यासोबत एकत्र काहीतरी स्वप्न बघतो त्या व्यक्तीसोबत आपलं रिलेशन खूप चांगलं होत जातं. त्याच्यामुळे महिन्यातून, 15 दिवसातून, 2 महिन्यातून आपण कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे किंवा कुठेतरी कॅफेमध्ये गेलं पाहिजे आणि आपण आपल्या बिझनेस बद्दल प्लॅनिंग केलं पाहिजे. आपण आपल्या बिझनेसची स्वप्न बघितली पाहिजे. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही बिझनेस करत असाल तर आधी थांबा. आधी तुम्ही तुमचे नियम बनवा. कारण काय असतं, आता मी पण पार्टनरशिपमध्ये बिझनेस करतोय आणि तो सगळ्या जर्नीचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि काही 5 नियम मी बनवलेले आहेत जे ऍक्च्युली तुम्ही पण तुमच्या बिझनेसमध्ये करायला पाहिजे. ते जर तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही स्टार्टिंग पासून नियम जर बनवले तर तुमचा बिझनेस व्यवस्थित चालू शकेल. अदरवाईज तुम्ही खूप मेहनतीने जीवन लावून बिझनेस उभा करता आणि पुढच्या 1-2 वर्षामध्ये जेव्हा ते चांगलं चालायला लागतं अशाच वेळी मग ती तुटायला येते. त्याच्यामुळे नियम तुम्हाला माहिती असले पाहिजेत. सगळ्यात पहिला नियम, जितक्या लवकर तुम्हाला तुमचं प्रॉफिट शेअरिंग किंवा इक्विटी कशी डायल्यूट होणार आहे, कशी शेअर होणार आहे, हे जितक्या लवकर तुम्ही ठरवाल तितकं ते चांगलं असेल. बऱ्याचदा काय असतं की बिझनेस सुरू करायचे असते तेव्हा दोघांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. पहिल्याला वाटतं की मला 70% मिळतील, मी त्याला 30% देईन. दुसऱ्याला वाटतं की नाही, दोघांना 50-50% मिळतील. आणि जेव्हा तुम्ही सुरू करता 2-3 महिन्यांनी जेव्हा खरं पैसे यायला लागतात, कधी कधी 6 महिन्यांनी पैसे यायला लागतात, पैसे येईपर्यंत आपल्याला वाटतं की अरे आत्ताच कुठे डिस्कस करायला, आपलं अजून कशात काय नाही. त्याच्यामुळे आपण ते ढकलत जातो पुढे. आणि जेव्हा खरे पैसे यायला लागतात तेव्हा तू पहिला म्हणतो की अरे तुला 30 द्यायला पाहिजे, तुझं एवढं कॉन्ट्रीब्युशन होतं, मला 70 पाहिजे होते. तो म्हणाला अरे असं कसं, दोघांनी सुरू केलेलं, दोघांना 50-50 पाहिजे. हे होतं का माहितीये का? असं नाही की बाबा कोणाला लालच आहे किंवा काय. असं होतं कारण तुम्ही लिहून ठरवलेलंच नाहीये, तुम्ही आधी हे डिस्कसच केलेलं नाही. त्याच्यामुळे जितक्या लवकर तुम्ही डिस्कस कराल तेवढं ते तुमच्यासाठी सोपं असतं. हीच गोष्ट समजा तुम्ही आधी डिस्कस केली असती. एक जण बोलला असतं मला 80% पाहिजे, दुसरा बोलला असतं बरं ठीक आहे बाबा, तुला 80 घे, मला 20 आहे, मी एवढं एवढं करेन, तू एवढं एवढं कर, तरी पण चाललं असतं. पण तुम्ही आधी डिस्कसच नाही केलं, त्याच्यामुळे माणूस मग 30%ला पण खुश होत नाही, 40%ला पण खुश होत नाही, कारण तुम्ही डिस्कस नाही केलं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला नियम, जेव्हा पण बिझनेस करायचा असेल तर बिझनेसमध्ये सगळ्यात आधी प्रॉफिट शेअरिंग फायनल झालं पाहिजे. इक्विटी किती किती कशी कशी असणार हे तुमचं फायनल झालं पाहिजे. हा पॉईंट तुम्हाला कळाला. जोपर्यंत तुमचा हा पॉईंट होत नाही तोपर्यंत तुमचा पार्टनरशिपचा बिझनेस सक्सेसफुल व्हायचा चान्स कमी आहे. दुसरा अजून एक महत्वाचा नियम आहे की तुमचे एकमेकांचे काय रोल्स आहेत आणि काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ह्या सुद्धा रायटिंगमध्ये तुम्ही लिहिल्या पाहिजेत. की ज्या प्रकारचा बिझनेस आहे त्या बिझनेसमधल्या पहिल्यांदा तुम्ही जेवढ्या प्रकारची काम आहेत किंवा जेवढ्या प्रकारच्या जबाबदारी आहेत समजा त्या आधी तुम्ही लिहून काढा. 10 असतील, 12 असतील, 14 असतील, 16 असतील किंवा 8 असतील. त्याच्यानंतर बाबा तू ह्यातलं कुठलं काम करणार, मी हे काम करणार, तू ह्यातलं कुठलं काम करणार, मी हे काम करतो, तू हे कर, मी हे कर, मी हे डिपार्टमेंट बघतो, तू हे डिपार्टमेंट बघ. असं तुम्ही रायटिंगमध्ये एकमेकांना ते डिवाइड केलं पाहिजे. नाहीतर होतं काय माहितीये, कोणाचा कोणाला पत्ता राहत नाही, दोघं मिळून जोडीने जातात. जसं लग्न झालंय तसं जोडीने जातात प्रत्येक काम करायला. बाबा तुम्हाला समजा काहीतरी शॉप टाकायचंय तर शॉपला मटेरियल घ्यायचं, दोघंच चालले जोडीने, हे आणायला दोघं, हे आणायला दोघं. आणि जेव्हा एकटं काम करायची असते तेव्हा माणूस करतच नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही कामं लिहून काढा, जबाबदाऱ्या लिहून काढा की टोटल किती जबाबदारी ह्या बिझनेसमध्ये आहेत आणि त्या तुम्ही डिवाइड केल्या पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही डिवाइड करत नाही तोपर्यंत, आणि ह्याने होतं काय, तुमचा पण फायदाच असतो. जेवढं तुम्ही डिवाइड करणं तुमचा बिझनेस इझिली चालतो. प्रत्येकाला एकमेकांची लक्ष द्यायची गरज पडत नाही. तिसरा पॉईंट असा आहे की जेव्हा पण तुम्ही बिझनेस सुरू करताय तेव्हा त्या बिझनेसचे कस्टमाइज काही नियम तुम्हाला बनवावे लागतात. प्रत्येक बिझनेसची स्टाईल वेगळी असते, प्रत्येक बिझनेसचा नेचर वेगळा असतो आणि त्या नेचर वाईज तुम्हाला ते नियम बनवावे लागतात. की समजा आता जसं चहाचं दुकान आहे की बाबा, तर चहाच्या दुकानामध्ये काय की रोज हिशोब झाला पाहिजे. चहाच्या दुकानातून गल्ल्यातून समजा कॅशचा धंदा आहे तर कॅशच्या धंद्यातून समजा कोणी 20 रुपये जरी घेतले काही कामासाठी, रिक्षावाल्याला देण्यासाठी 30 रुपये जरी घेतले तर ते 30 रुपयाची नोंदणी पण तुमच्या डायरीमध्ये झाली पाहिजे. असा नियम बनवणं हे तुमच्यामध्ये असलं पाहिजे की बाबा एकमेकांसमोर डिसरिस्पेक्ट न करणं किंवा काय जे काही छोटे मोठे जे काही नियम असतील तर ते नियम तुम्ही बनवले पाहिजेत. तुमचा ज्या प्रकारचा बिझनेस असेल त्या प्रकारे. जसं आता माझा पीजीच्या बिझनेसमध्ये आम्ही पार्टनर आहे तर बाबा आमची आठवड्याला मिटिंग ही होणार, महिन्याची मिटिंग ही होणार, ह्याची ही कामं असतात. प्रत्येकाची जबाबदारी वेगळ्या ठेवल्यात. मग ह्या जबाबदारीचं ऑडिट कसं होणार, दर महिन्याला ऑडिट कोण करणार, दर 3 महिन्याला ऑडिट कोण करणार, पैशाचे व्यवहार कोण बघणार, ह्या गोष्टी कोण बघणार, हे सगळे नियम बनवलेले आहेत. आता हे नियम प्रत्येक बिझनेसचे वेगवेगळे असतात. तेच आता समजा आम्ही तिघांनी जो बिझनेस सुरू केलाय तो समजा आम्ही तिघांनी एक वेगळा बिझनेस काहीतरी सुरू केला असता. समजा बिल्डर लाईन मध्ये आम्ही गेलो आणि बिल्डर लाईन मध्ये वेगळ्या जबाबदारी असणार, मग बिल्डर लाईन मधले नियम पण वेगळे असणार. त्याच्यामुळे
तुमचा बिझनेसचा स्वभाव ओळखून तुम्हाला त्या बिझनेसचे स्वतःहून दोघांनी बसून किंवा तिघांनी बसून जेवढे पार्टनर असतील तेवढे तुम्हाला ते नियम ठरवता आले पाहिजेत. चौथा पॉइंट, तुम्हाला तुमच्या कामासाठी जेव्हापासून तुम्ही बिझनेस सुरू करताय, भले तुमचा बिझनेस सुरू नाही झालाय, अजून रेव्हेन्यू नाही झाला, तरी सुद्धा आठवड्यातला एक दिवस ठरवून तुमची कमीत कमी 1 ते 2 तासाची मीटिंग असली, भले अर्ध्या तासाची मीटिंग घ्या, पण वीकली मीटिंग ही तुम्हाला करता आली पाहिजे. दोघं तर दोघं, कोणी एम्प्लॉई नाही तरी, भले तुम्ही आता रिसर्च मोडमध्येच असाल, पण एव्हरी वीक तुमची मीटिंग असली पाहिजे, ऑफिशियल मीटिंग, फॉर्मल मीटिंग असली पाहिजे. त्या मीटिंगमध्ये बाबा मागच्या आठवड्यामध्ये काय काय ठरवलेलं, त्यातल्या किती किती गोष्टी झाल्या, आता पुढच्या आठवड्यासाठी काय प्लॅन करायला पाहिजे, मागच्या आठवड्यात काय चुकलं, हे न चुकायला पुढच्या आठवड्यात काय नियम करायला पाहिजे. अशा प्रकारची वीकली मीटिंग जर तुमची असेल तर तुम्ही फार सिरियसली तो बिझनेस ग्रो करू शकाल. आणि अजून एक ह्याच्यामध्ये काय, वीकली मीटिंग तर असेलच, आणि महिन्यातून किंवा 2 महिन्यातून जसं तुम्हाला जमेल तसं एकदा तुम्ही कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे, कॅफेमध्ये वगैरे एकदम चांगल्या हायफाय ठिकाणी गेलं पाहिजे, जिकडे 400, 500, 1000ची कॉपी आहे. आणि अशा ठिकाणी जाऊन तुम्ही जरा 2 तास बसून तुमच्या बिझनेसचं प्लॅनिंग तुम्ही तिथून केलं पाहिजे. आता हे का करायला पाहिजे, कारण मी स्वतः केलेलं आहे, ह्याचा भरपूर फरक पडतो. इव्हन तुम्ही तिथे जाऊन बसून प्लॅनिंग करा, की आपण 3 वर्षात एवढं करू, पुढच्या वर्षात एवढं करू, एवढे पैसे कमवू. स्वप्न बघा एकत्र. स्वप्न एकत्र बघण्यासाठी टाइम द्या. जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाता, एकत्र प्लॅनिंग करता, एकत्र मीटिंग करता, तेव्हा तुम्ही काय करताय, की एकत्र काहीतरी गोल ठेवताय, एकत्र तुम्ही स्वप्न बघताय. जेव्हा आपण एखाद्यासोबत एकत्र काहीतरी स्वप्न बघतो, त्या व्यक्तीसोबत आपलं रिलेशन खूप चांगलं होत जातं. त्याच्यामुळे महिन्यातून, 15 दिवसातून, 2 महिन्यातून आपण कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे किंवा कुठेतरी कॅफेमध्ये गेलं पाहिजे आणि आपण आपल्या बिझनेसबद्दल प्लॅनिंग केलं पाहिजे. आपण आपल्या बिझनेसची स्वप्न बघितली पाहिजे. 5वा नियम आहे, तो अजून तितकाच महत्वाचा आहे आणि त्याला तुम्ही तितकंच सिरियसली घेतलं पाहिजे. तो म्हणजे तुमचं कम्युनिकेशन क्लिअर असलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आपल्यामध्ये एक ऑकवर्ड सिच्युएशन असतात, की अरे प्रॉफिटचा टाइम आलाय, मी त्याला पैसे कसे मागू, त्यांनी जरा 10,000 कमी टाकलेले, तर ते त्याला कसं काय सांगू. कधी कधी छोट्या छोट्या अमाऊंटला पण आपल्याला लाज वाटत राहते किंवा त्याची एखाद्याची जबाबदारी असते, ते त्यांनी व्यवस्थित केलेली नसते, तो काहीतरी चुकलेला असतो. तर आपल्याला असं वाटतं, की अरे आता मी त्याला त्याची चूक दाखवली तर त्याला काय वाटेल, त्याला राग येईल. हे मुळात तर राग तर आलाच नाही पाहिजे. काल जर तुम्ही पार्टनर आहे तर पार्टनर एकमेकांच्या चुका दाखवायला असतात. आपल्याला एकमेकांच्या चुका दाखवता आल्या पाहिजेत. त्याच्यामुळे त्या चुका व्यवस्थित मांडणं, बोलणं हे तुम्हाला जमलं पाहिजे. त्याच्यामुळे हे कम्युनिकेशन क्लिअर तुम्हाला ठेवता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जो काय तुमच्यामध्ये गैरसमज झालेला आहे किंवा जी एकमेकांची गोष्ट तुम्हाला खटकलेली असेल, तर ती गोष्ट पहिले 24 तास शांत राहायचं आणि पुढच्या 24 तासामध्ये तुम्हाला सांगता आली पाहिजे. म्हणजे 24 ते 48 तासाच्या आतच ती गोष्ट कम्युनिकेट झाली पाहिजे. तरच तुम्हाला कळणार, की बाबा समोरच्याचं चुकलं काय, त्याला जाणवणार कसं. बऱ्याचदा मी पण कधी कधी काही चुकत असेल, मला जाणवणार कसं, हे माझ्या पार्टनरचं पण काम असतं. अरे भाई, तू असं असं बोललेला, हे मला काही पटलं नाही, किंवा जे काय असेल ते, हे तुम्हाला व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी तुम्ही नियम केला पाहिजे. जसं मी मागाशी म्हणालो, की तुम्हाला वेगवेगळे नियम बनवावे लागतील, तसा आमचा नियम काय, की भाई 48 तासाच्या आत जर एखादी गोष्ट खटकली असेल तर ती पहिली 24 तास सांगायची नाही. पहिला राग शांत करून द्यायचा, पहिलं मन व्यवस्थित करून द्यायचं, जे काही दुखावलं असेल ते दुखावलेलं मन शांत करायचं. त्याच्यानंतर पुढच्या 24 तासाच्या आत कंपल्सरी आपल्याला ती गोष्ट समोरच्याला सांगता आली पाहिजे. त्याच्यामुळे हे जे 5 नियम आहेत, ते नियम तुमचं बॉन्डिंग चांगलं करण्यासाठी, तुमचं रिलेशनशिप चांगलं करण्यासाठी, एकमेकांसोबत खूप मूडनी चांगलं काम करण्याचं असलं पाहिजे. कारण होतं काय, तुम्हाला सांगतो, मी पण बिझनेस करतोय पार्टनरशिपमध्ये, मला माहिती आहे बऱ्याचदा काय असतं, की बिझनेस खूप चांगला चाललेला असतो, सगळं चांगलं चाललेलं असतं, पण एखादा पार्टनर ढिला पडला, एखादा पार्टनर जर व्यवस्थित काम करत नसेल ना, तर आपला पण मूड जातो. कळलं काय, कारण तुम्हाला रिअलिटी सांगतो, जर तुम्ही 5 लाख रुपये कमवताय, सख्या भावाला दर महिन्याला 50,000 द्यायला पण तुमच्या जीवावर येतील. सख्या भावाला, इव्हन सख्या बहिणीला पण दर महिन्याला 5 लाख कमवत असला तरी सुद्धा दर महिन्याला पुढचे आयुष्यभर 50,000 द्यायला पण तुमच्या जीवावर येतील. इकडे तर तुम्ही पार्टनर घेतलाय 30% 40% 50% आणि तो पार्टनर जेव्हा काम करत नाही, तेव्हा त्या पार्टनरला ते पैसे असेच मिळत आहेत, हे बघून आपल्याला जास्त वाईट वाटतं आणि अशा सिच्युएशनमध्ये ती पार्टनरशिप तुटते. आणि बऱ्याचदा काय होतं, की त्या समोरच्या पार्टनरचा प्रॉब्लेम काय असतो, की त्याला काम करायचं असतं, पण त्याला एक्झॅक्टली माहितीच नसतं, की त्याचं काम काय. त्याच्यामुळे हे रायटिंगमध्ये असलं पाहिजे, हे नियम असले पाहिजेत. हे नियम तुमची पार्टनरशिप वाचवतात, हे नियम तुम्हाला पुढे घेऊन जातात. त्याच्यामुळे जितके चांगले, जेवढे जास्त रायटिंगमध्ये नियम तुम्ही बनवणार, तेवढी तुमची पार्टनरशिप टिकेल आणि खूप चांगल्या लेवलला तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस नेऊ शकता. आणि अशाच प्रकारचे जर टॉपिक तुम्हाला एक्सप्लोर करायचे असेल, जर कुठल्या फेजमध्ये तुम्ही अडकला असाल, बिझनेसच्या वेगवेगळ्या फेज असतात, स्टार्टिंग फेज असतात, किंवा एक महिन्याला 4-5 लाख रुपये कमवायची फेज वेगळी असते, त्याच्यानंतर तो बिझनेस पुढच्या 20-25 लाखापर्यंत नेण्याच्या प्रॉब्लेम्स वेगळे असतात, तोच बिझनेस एक 10 कोटीचा टर्नओव्हर पर्यंत, 20 कोटीचा टर्नओव्हर पर्यंत न्यायचे प्रॉब्लेम्स पण वेगळे असतात. आणि या सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत आणि त्यातनंच मी शिकत गेलेलो आहे. त्याच्यामुळे जर अशा प्रकारचे जर कुठल्या टॉपिकवरती जर तुम्हाला जर व्हिडिओ हवी असेल, तर कमेंटमध्ये मला सांगा आणि मला सांगा, की अशा व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत का, की वेगळ्या प्रकारचे काय व्हिडिओ बनवू. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये.